सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. पुण्यामधले टॉप 50 कॉलेजेस बघितल्यानंतर आता पुण्यामधले बाकीचे जे लो पर्सेंटाईलचे कॉलेज आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 60-70% आसपास मार्क आहेत आणि पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पूर्ण 60 कॉलेजेसची प्लेसमेंट असेल, त्यांची रँकिंग असेल किंवा त्या कॉलेजमध्ये कट ऑफ किती आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. पण या व्हिडिओच्या स्टार्टिंग आधी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की उद्या म्हणजेच 18 तारखेला आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. मग या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला तुमची रँक महाराष्ट्रामध्ये कितवी आली आहे हे समजेल. मग इथून पुढचा टप्पा काय तर कॅप राऊंड्समध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग. मग या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये नक्की तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल आणि कॅटेगरीनुसार कोणते कॉलेज टाकायचे, कुठल्या ब्रांचला कुठला प्रेफरन्स द्यायचा किंवा टॉपला कुठलं कॉलेज असलं पाहिजे, त्यानंतर 10 नंबरला कोणतं असलं पाहिजे किंवा यावर्षी रूल्स देखील चेंज झाले आहेत. टॉप 3 टॉप 6 असे वेगवेगळे रूल्स आहेत. मग नक्की या सर्व ऑप्शन फॉर्ममध्ये एवढं कन्फ्युजन करण्यापेक्षा आपली जी पर्सनल काउन्सिलिंग आहे त्यामध्ये एनरोल करा. यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या 354 कॉलेजेसची लिस्ट मिळेल. यामध्ये पूर्ण जे टॉप कॉलेज आहे ते 99% पासून ते ज्याला 0% जरी असले तरी देखील त्याला कम्प्युटर ब्रांच मिळू शकते. आता मी हे काही हवेत बोलत नाहीये. हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे. 354ला जे नंबरला जे कॉलेज आहे श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था, तर या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो 0.09%. आणि त्यावरचं जे कॉलेज आहे त्याचा कट ऑफ आहे 0.49%. तर अशी ही 32 पानांची PDF आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण 354 कॉलेजेसला ही कव्हर करते. तर आता आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एवढंच मिळेल का तर अजिबात नाही. तुम्हाला जे काही मार्क्स असतील, जे पर्सेंटाईल असेल आणि जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्हाला जी बेस्ट ऑप्शन लिस्ट असेल ती आपण प्रोव्हाइड करू. मग त्यामध्ये प्रत्येक कॉलेज ब्रांचचा चॉईस कोड असेल किंवा प्रत्येक कॉलेजचा कोड असेल, त्या कॉलेजचा ॲड्रेस असेल. आता उदाहरणार्थ हे मुंबईचं कॉलेज आहे, मग या मुंबईच्या कॉलेजचा ॲड्रेस काय आहे, कारण आउटसाइडर जे मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी समजत नाही. मग तिथला तालुका असेल, डिस्ट्रिक्ट असेल, एवढी डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मिळून जाईल. मग त्या व्यतिरिक्त त्या कॉलेजमध्ये TFWSची सीट आहे का, किंवा इन्स्टिट्यूशनल लेवलच्या ज्या सीट्स असतात, मॅनेजमेंट कोटा आहे तर त्या सीट्स आहेत का, त्या कॉलेजची फी काय आहे. तर इथपर्यंत म्हणजे आता फी मध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं, प्रत्येक तालुक्यातल्या कॉलेजची फी, त्या एफिलिएटेड असलेल्या युनिव्हर्सिटीज, ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मिळेल. तर या उदाहरणार्थ या लिस्टमध्ये बघा, इथे जवाहरलाल दर्डा हे इन्स्टिट्यूट आहे. कुणी हे कॉलेजचं नाव देखील घेत नाही, पण आपण त्या कॉलेजचं एवढं डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल्ड पूर्ण जी प्लेसमेंटची डिटेल्ड असतील किंवा बाकी सर्व डिटेल्स आपण तुम्हाला या आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करत असतो. आता इथे या साईड इथे आपण फीस दिलेली आहे 91,000 रुपये, 93,000 रुपये, 95,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी. ते हे एवढंच आहे का ह्याच्यापेक्षा पण अजून बरंच काही मिळणार आहे. तर आता काय मिळणार आहे तर इथे तुम्हाला आपली लिस्ट, आता ही उदाहरणार्थ पुण्याची लिस्ट आहे, तर ही जी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये लिस्ट मिळेल तर त्यासोबत ही तुम्हाला जनरल लिस्ट देखील मिळेल. या जनरल लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ, त्या कॉलेजचा टाईप म्हणजेच ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस आणि त्या कॉलेजची प्लेसमेंट देखील तुम्हाला या लिस्टमध्ये मिळून जाईल. ही जनरल लिस्ट आहे. तर ह्या आता उदाहरणार्थ इथे COEP दिलंय, तर COEPची लिंक जर तुम्ही ओपन केली या लिस्टमधनं तर डायरेक्टली तुम्हाला COEPचा ॲव्हरेज पॅकेज असेल, हायेस्ट पॅकेज असेल, सर्व तुम्हाला डिटेल्स प्रत्येक कॉलेजचे असे मिळून जातील. तर ही खासियत आहे आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची. एवढी डिटेल्ड इन्फॉर्मेशन. आता ही बघा, आता या पुण्यातल्या कॉलेजचे जवळजवळ सर्व कॉलेज आपण कव्हर केलेत आणि प्रत्येक कॉलेजची आपण प्लेसमेंटची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तर एवढी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठल्याच काउन्सिलिंग बॅचमध्ये मिळणार नाही, एवढी मी गॅरंटी देतो. तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर आता ती कशी घ्यायची, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जेवढे व्हिडिओज आहेत प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण इथे पोस्ट केलेली आहे. तर या आपल्या व्हिडिओच्या ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही तुम्हाला लिंक मिळेल. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हाल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर तुम्हाला फर्दर जे काही आपली प्रोसिजर आहे पर्सनल काउन्सिलिंगची ती बघायला मिळेल. आता त्यानंतर पुढे काय तर ही काउन्सिलिंग पूर्ण स्पॉट राऊंडपर्यंत असते. स्पॉट राऊंडमध्ये कधी कुठल्या कॉलेजला वॅकन्सी होईल, कधी कुठल्या कॉलेजला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, इथंपर्यंत तुम्हाला पूर्ण गायडन्स आम्ही करत असतो. तर तुम्हाला आता समजलंच असेल की या व्हिडिओच्या देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. ती देखील तुम्ही तिथून लिंकमधनं ग्रुप जॉईन करून आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बाकीच्या प्रोसेसमध्ये एनरोल करा. तर आता बॅक टू टुडेज पॉईंट. तर याआधी आपण महाराष्ट्रातलेच म्हणतोय मी, पुण्यामधले पूर्ण 50 कॉलेजेस डिस्कस केले आहेत. आय होप की तुम्हाला ही जी प्लेलिस्ट आहे ती आवडत असेल. या प्लेलिस्टमध्ये आपण याआधी
पुण्यामधले सर्व टॉप 10, टॉप 20, टॉप 30, टॉप 40 आणि टॉप 50 एवढे सर्व कॉलेज आपण बघून झालेले आहेत. तुम्ही जर हे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की तिथे जाऊन बघा. त्यामध्ये प्लेसमेंट असेल आणि कट ऑफ असेल, सर्व काही आपण दिलेलं आहे. ज्यांनी कुणी बघितलं नाहीये त्यांनी आत्ता देखील ही लिस्ट बघा. या लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजेस दिसत असतील. तर 53 कॉलेज आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितले होते. त्यानंतरचं आता 54 नंबरचं कॉलेज आहे. तर ते 54 नंबरचं कॉलेज बघण्याआधी आपले एक 2 कॉलेजेस बघायचे राहिले होते पुणे जिल्ह्यातले. ते म्हणजे एक पहिलं प्रतिष्ठित कॉलेज बारामतीमधलं म्हणजेच विद्याप्रतिष्ठानचं हे कॉलेज आहे. आणि या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला 92.93 पर्सेंटाईल एवढा आपल्याला बघायला मिळतो. आणि दुसरं जे कॉलेज आहे ते तिथलेच बारामतीच्या जवळ एक गाव आहे माळेगाव म्हणून. तर या माळेगावचं शिवनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज आपल्याला बघायला मिळतं. या कॉलेजचा कट ऑफ देखील 86.57 एवढा आपल्याला बघायला मिळेल. मग आता हे 2 कॉलेज आपण आपल्या पहिले जे व्हिडिओ बनवलेत किंवा पहिली जे टॉप 10, टॉप 20 ची लिस्ट होती, मग त्यामध्ये का नाही ऍड केले? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की ह्या आधी आपण जेवढे कॉलेजेस बघितले होते ते पूर्ण पुणे सिटी आणि पूर्ण पुण्याच्या जवळचे कॉलेज आपण बघितले होते. मग त्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि हडपसर किंवा त्या साईडचा देखील भाग आपण घेतला होता. पण बारामती आणि माळेगाव हे पुण्यापासून फार दूर असल्यामुळे आपण ते या लिस्टमध्ये इन्क्लूड केलेले नव्हते. पण नक्कीच त्यांची रँकिंग ही आपल्याला टॉप 30 किंवा टॉप 40 कॉलेजमध्ये नक्कीच बघायला मिळेल. आता हे नक्की कॉलेज तुम्ही प्लेस कुठं करायचे? जर तुम्हाला 92 आणि 86 पर्सेंटाईल असतील आणि तुम्हाला पुण्यातलं कुठलं कॉलेज नको असेल, तर नक्कीच तुम्ही विद्याप्रतिष्ठान आणि जे बाकी माळेगावचे जे मी आत्ता मगाशी कॉलेज म्हणलं, तर तिथे तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता. आता या कॉलेजची जर प्लेसमेंट बघायची झाली, तर या कॉलेजची देखील एक 5 ते 6 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्या तुम्हाला इथे व्हिजिट केलेल्या बघायला मिळतील. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आपल्याला दिसेल की एकूण 335 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट हे 24-25 बॅचमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. आणि हायेस्ट पॅकेज 7 लाख रुपये आपल्याला बघायला मिळतं आणि ॲव्हरेज 3 ते 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये एवढं आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे शिवनगरचं. माळेगावच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे माळेगावच्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला हायेस्ट पॅकेज 12 लाख रुपये बघायला मिळेल. आणि त्या व्यतिरिक्त 4.5 ते 3 लाख रुपये आणि बाकी 1.5 किंवा 2 लाख रुपये तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल. हे देखील खूप चांगलं कॉलेज आहे. नक्कीच जर तुम्ही या 2 कॉलेजमध्ये म्हणजे जर तुम्हाला 86 आणि 92 पर्सेंटाईलच्या आसपास जर मार्क असतील, तर नक्कीच हे 2 कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतील ऑदर दॅन पुणे सिटी. त्यामुळे मी हे कॉलेजेस आपल्या पुणे सिटीच्या जी लिस्ट होती त्यामध्ये ठेवले नव्हते. पण डिपेंड करतं आता जर तुम्हाला पुणे जिल्ह्यातच हवं असेल आणि अदर दॅन सिटीज देखील चालत असेल तर विद्याप्रतिष्ठान आणि हे जे दुसरं शिवनगर कॉलेज आहे ते नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतील. मग यानंतर 54 नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मावळ तालुक्यातलं हे कॉलेज आपल्याला बघायला मिळतं आणि 77.84 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल. प्लेसमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर ह्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांच्या 6 लॅक्स पर एनम हे हायेस्ट पॅकेज बघायला मिळेल. आणि ते देखील ENTC साठी होतं. आणि बाकी 4 ते 5 लाख रुपये किंवा 6 लाख रुपये एवढं तुम्हाला बघायला मिळेल. आणि 36 मुलांची प्लेसमेंट मागच्या वर्षी झालेली होती. तर त्या व्यतिरिक्त जे नंतरचं कॉलेज आहे 55 नंबरचं ते म्हणजे विद्याप्रसारिणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लोणावळ्याचं हे कॉलेज आहे. या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांनी काही डिटेलमध्ये त्यांची प्लेसमेंट दाखवलेली नाहीये. पण आपल्याला 3 ते 4 लाख रुपये असलेल्या कंपन्या तिथे देखील आपल्याला बघायला मिळतील. आणि एक 30 ते 40% प्लेसमेंट देखील या कॉलेजची आपल्याला बघायला मिळेल. 75.73 एवढा या कॉलेजचा कट ऑफ आहे. त्यानंतर युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ससेवाडी इथले हे कॉलेज आहे. या कॉलेजचा फक्त कॅप राऊंड 2 चा कट ऑफ आणि कॅप राऊंड 3 चा कट ऑफ अवेलेबल आहे. 76.13 एवढं या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर यांच्या देखील काही प्लेसमेंटचा डेटा अवेलेबल नाहीये. पण या कॉलेजमध्ये देखील एक 25 ते 30% प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण नाव आहे या सिटी. आणि या कॉलेजची तर वेबसाईटच अवेलेबल नाहीये. म्हणजे या कॉलेजवर आपण जर वेबसाईटला गेलो तर इथे अशा प्रकारचा इंटरफेस दिसतोय. प्लेसमेंटचा डेटा काही या कॉलेजचा अवेलेबल नाहीये. 77 पर्सेंटाईल एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल. त्यानंतर जे आहे ते सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी. 74.97 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल. आणि या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर यांचा देखील डेटा अवेलेबल नाहीये. डेटा बघायला गेलो तर नॉट फाउंड असं आपल्याला दाखवतंय. तर इथे देखील एक 25 ते 30 किंवा 40% मॅक्झिमम प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. आणि तेवढीच 3 ते 4 लाख रुपये किंवा 1.5 ते 2 लाख रुपये एवढं आपल्याला सेल्समध्ये असलेल्या कंपनीज बघायला मिळतील.
त्यानंतर 59 नंबरचं जे कॉलेज आहे ते नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन 72.60 एवढा आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळेल. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर क्यू स्पायडर असेल किंवा MI टेक सोल्युशन असेल किंवा ज्याला आपण स्टार्टअप्स म्हणतो अशा कंपनीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि या कॉलेजची देखील एक 25 ते 30% दरवर्षी प्लेसमेंट असते. आणि हायेस्ट लोएस्टचा तर काही विषयच नाही, 2.5 ते 3 किंवा 3.5 लाखापर्यंत तुम्हाला प्लेसमेंट बघायला मिळेल. त्यानंतर जर 60 नंबरचं जे कॉलेज आहे ते अल अमीन एज्युकेशन, हे कोरेगाव भीमा इथं असलेलं हे कॉलेज आहे. 73.36 एवढा आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळतो. रिलिजियस मायनॉरिटी मुस्लिमसाठी हे ॲफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील काही प्लेसमेंटचा डेटा एवढा ॲक्युरेटली दाखवलेला नाही आहे, पण इथे दाखवलं आहे की त्यांचं म्हणजे डिपार्टमेंट असेल, प्रोग्राम्स असतील, बाकीची सर्व इन्फॉर्मेशन आहे देखील. पण प्लेसमेंटची आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन या कॉलेजची इथे बघायला मिळत नाही. 61 नंबरला जे कॉलेज आहे ते श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डुंबरवाडी. 70.61 एवढा आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळेल. यांच्या ऑफिशियल वेबसाईटला डेटा काही अवेलेबल नाही आहे, कारण यांची वेबसाईटच आता सध्या वर्किंग नाही आहे. 62 नंबरला जे कॉलेज आहे ते शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान CSB पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इंदापूरमध्ये असलेले हे कॉलेज आहे. 73.88 एवढा आपल्याला कट ऑफ या कॉलेजचा बघायला मिळेल. या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट देखील वर्क होत नाहीये, नॉट सिक्युअर होतं असं येते. आणि प्लेसमेंटचा डेटा तर लांबच राहिला, त्यांची ऑफिशियल वेबसाईटच अजून नीट चालू नाहीये. त्यानंतरचं जे 63 नंबरचं कॉलेज आहे ते समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, 70.25 एवढा आपल्याला पर्सेंटेजमध्ये कट ऑफ बघायला मिळेल. या देखील कॉलेजच्या वेबसाईटला यांचा ॲक्युरेटली प्लेसमेंटचा डेटा काय आपल्याला दिसत नाहीये. तर हे होते पुण्यातले 63 कॉलेजेस. यानंतर एक लास्ट व्हिडिओ येईल. या लास्ट व्हिडिओमध्ये अजून 10 कॉलेजेस बाकी आहेत, आणि त्या 10 कॉलेजेसमध्ये पुण्यामध्ये या वर्षी नवीन 6 कॉलेज चालू झालेत, 5 ते 6 कॉलेज. तर त्याची देखील इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. आणि उरलेले जे काही कॉलेजेस आहेत ते देखील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. मग आता परत तुम्हाला एकदा लास्ट रिमाइंडर करून देतो की उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. ॲडमिशनचे सर्व प्रोसेस आता हळूहळू संपत चाललेली आहे, आणि यामधला एक सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कॉलेज लिस्ट आणि कॅप राऊंड्स. तर याचं जर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नसेल तर लवकरात लवकर आपल्याला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करा. एकदम फार म्हणजे फार कमी फीज आपण ठेवलेली आहे. सर्व विद्यार्थी ही कॉलेज लिस्ट आणि जी आपली काउन्सिलिंग आहे ते अफोर्ड करू शकतात. तर कसं आहे ह्यामध्ये एनरोल करायचं आहे, तर व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशनचा फॉर्म मिळेल, तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.